नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण 1 एप्रिलपासून आपल्या दैनंदिन आयुष्यात थेट परिणाम करणारे अनेक मोठे बदल लागू होणार आहेत। होय, बँकिंग, कर प्रणाली, गॅस सिलेंडरचे दर, टोल, सरकारी योजना आणि तुमच्या खिशांवर परिणाम करणारे अनेक नियम आता बदलणार आहेत। काही बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत, तर काहींमुळे तुमचा खर्च वाढू शकतो। त्यामुळे हे सगळे बदल जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण 1 एप्रिलपासून लागू होणारे सर्व महत्त्वाचे बदल अगदी सोप्या आणि सरळ भाषेत पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून अपडेटसाठी माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महाराष्ट्रातील मुलींसाठी आनंदाची बातमी। चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणासाठी मोठी योजना जाहीर केली आहे। राज्यातील लाखो विद्यार्थिनींना ट्यूशन फी, परीक्षा फी आणि इतर शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हॉस्टेल आणि मेससाठी आर्थिक मदतही दिली जात आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा आर्थिक सहाय्य देण्याचाही विचार सुरू असून अर्न अँड लर्न मॉडेलद्वारे त्यांना अनुभवासोबत उत्पन्नाची संधी दिली जाणार आहे। इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की देशात पॅनिकमुळे रांगा लागत आहेत, प्रत्यक्षात मोठा तुटवडा नाही। जागतिक परिस्थितीमुळे किमती वाढल्या असल्या तरी भारतात दर नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटावर केंद्र सरकारने रॉकेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पेट्रोल, डिझेल आणि LPG नंतर आता सरकारने सामान्य जनतेच्या हितासाठी रॉकेलबाबत मोठी दिलासादायक बातमी दिली आहे। पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता रेशन दुकानासोबतच पेट्रोल पंपावरही केरोसिन उपलब्ध असणार आहे। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यासारख्या सरकारी तेल कंपन्यांच्या निवडक पेट्रोल पंपावरून सामान्य नागरिकांना रॉकेल खरेदी करता येऊ शकते। स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई भासल्यास लोक स्टोवचा स्वयंपाक तयार करण्यासाठी केरोसिनचा वापर करू शकणार आहेत। इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे। अशा परिस्थितीत घराघरापर्यंत रॉकेल पुरवठा जलद गतीने व्हावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलियम सुरक्षा आणि परवाना नियमांमध्ये शिथिलता आणली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या दरात बदल होऊ शकतो। सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला किमती अपडेट करते, त्यामुळे घरगुती बजेटवर याचा थेट परिणाम होणार आहे। गॅस महाग झाला तर खर्च वाढेल आणि स्वस्त झाला तर थोडा दिलासा मिळेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे अनेक बँकांचे नियम बदलतात। मिनिमम बॅलन्स, ATM व्यवहार शुल्क, चेकबुक नियम यामध्ये 1 एप्रिल रोजी बदल होऊ शकतात। त्यामुळे खातेदारांनी आपल्या बँकेचे नवीन नियम नक्की तपासून घ्यावेत, नाहीतर दंड लागू शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 1 एप्रिलपासून फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे। जर KYC अपडेट नसेल तर फास्टॅग बंद होऊ शकतो, त्यामुळे टोल प्लाझावर अडचणी येऊ शकतात। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, काही बँका क्रेडिट कार्डवरचे रिवॉर्ड पॉईंट्स, कॅशबॅक आणि चार्जेस बदलत आहेत। म्हणजेच आधी मिळणारे फायदे कमी किंवा बदलले जाऊ शकतात। त्यामुळे कार्ड वापरणाऱ्यांनी 1 एप्रिलपासून नवीन नियम जाणून घेणे गरजेचे आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षामुळे आयकर स्लॅब आणि नियमांमध्ये काही बदल लागू होतात। नवीन कर प्रणाली अधिक वापरली जाणार आहे, त्यामुळे पगारदार आणि व्यावसायिकांनी आपली टॅक्स प्लॅनिंग नव्याने करणे गरजेचे आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, अनेक ऑटो कंपन्यांनी 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे। उत्पादन खर्च वाढल्यामुळे गाड्या महाग होणार आहेत, त्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी हा मोठा बदल ठरणार आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. देशभरातील अनेक महामार्गावर टोल टॅक्स वाढण्याची 1 एप्रिलपासून शक्यता आहे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. खास करून प्रवासी आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायावर याचा परिणाम होईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 1 एप्रिलपासून काही विमा पॉलिसींच्या प्रीमियममध्ये बदल होऊ शकतो. विशेषतः हेल्थ इन्शुरन्समध्ये वयानुसार प्रीमियम वाढू शकतो. त्यामुळे पॉलिसीधारकांनी अपडेट्स तपासणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 1 एप्रिलपासून UPI पेमेंटसाठी काही नवीन नियम लागू होऊ शकतात. जसे की निष्क्रिय UPI ID बंद होऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी बराच काळ UPI वापरले नाही त्यांनी ते पुन्हा सक्रिय करणे गरजेचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ज्यांनी अजून पॅन आणि आधार लिंक केले नाही त्यांना 1 एप्रिलपासून अडचणी येऊ शकतात. बँक व्यवहार, आयकर रिटर्न यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नवीन आर्थिक वर्षात काही दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढू शकतात. विशेषतः दूध, ब्रेड, तेल यासारख्या वस्तूंवर परिणाम दिसून येऊ शकतो, ज्यामुळे सामान्य माणसाचा खर्च वाढणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. 1 एप्रिलपासून सिम कार्डसाठी KYC नियम अधिक कडक केले जाऊ शकतात. चुकीची माहिती दिल्यास सिम बंद होऊ शकतो. त्यामुळे योग्य माहिती देणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. काही कंपन्यांमध्ये EPFO संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे पगाराच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी आपला HR कडून माहिती घेणे गरजेचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. 1 एप्रिलपासून GST संबंधित काही नवीन नियम लागू होऊ शकतात. विशेषतः छोट्या व्यवहारांसाठी इनव्हॉइस आणि रिटर्न फायलिंगमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 1 एप्रिलपासून रेल्वे बुकिंग आणि रद्द करण्याच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. तसेच तिकीट दरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी नवीन नियम तपासणे गरजेचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 1 एप्रिलपासून नवीन पॅन कार्ड काढताना आता अधिक कागदपत्रे लागू शकतात. फक्त आधार पुरेसा नसेल. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. काही प्रकरणांमध्ये आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली जाऊ शकते. त्यामुळे लोकांना थोडा जास्त वेळ मिळणार आहे, पण शेवटच्या क्षणापर्यंत थांबणे टाळणे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. 1 एप्रिलपासून पगारदारांना टॅक्समध्ये थोडा दिलासा. नवीन टॅक्स प्रणालीमध्ये पगारदारांना काही प्रमाणात सवलत मिळते. त्यामुळे काही लोकांचा टॅक्स कमी लागू शकतो, पण सवलती कमी असल्यामुळे सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ATM व्यवहारांवर 1 एप्रिलपासून नवीन नियम. ATMमधून पैसे काढताना काही बँकांनी नियम बदलले आहेत. फ्री व्यवहारांची संख्या कमी होऊ शकते. त्यापेक्षा जास्त वापर केल्यास अतिरिक्त शुल्क लागू शकतो. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 1 एप्रिलपासून मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवले जाणार. जर तुम्ही खूप मोठे व्यवहार करत असाल तर त्यावर सरकारी नजर राहणार आहे. त्यामुळे सर्व व्यवहार व्यवस्थित आणि पारदर्शक ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. 1 एप्रिलपासून फास्टॅग महाग होऊ शकते. फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी काही शुल्क वाढू शकतात, म्हणजे टोलसाठी जास्त पैसे द्यावे लागू शकतात. त्यानंतर बघा, 1 एप्रिलपासून टोल प्लाझावर कॅश बंद होण्याची शक्यता. काही ठिकाणी टोल भरण्यासाठी कॅश स्वीकारली जाणार नाही. फक्त फास्टॅग किंवा डिजिटल पेमेंट वापरावे लागेल. त्यामुळे आधीच तयारी ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. 1 एप्रिलपासून शेअर मार्केट गुंतवणुकीवर टॅक्स बदल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काही टॅक्स नियम बदलले आहेत. काही व्यवहारांवर जास्त टॅक्स लागू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. 1 एप्रिलपासून मोठ्या कॅश व्यवहारांवर कर लागू. जर तुम्ही खूप मोठे कॅश व्यवहार करत असाल
तर त्यावर कर लागू होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो डिजिटल व्यवहार करणे सुरक्षित ठरेल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 1 एप्रिलपासून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन. सरकार आता कॅशपेक्षा डिजिटल व्यवहारांना जास्त प्रोत्साहन देत आहे. UPI कार्ड, नेट बँकिंग वापरणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे. भविष्यात कॅश व्यवहार कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. टेक्नॉलॉजी कंपन्यांवर कडक नियम. मोठ्या सोशल मीडिया आणि टेक कंपन्यांवर सरकारने कडक नियम आणले आहेत. चुकीचा किंवा फेक कंटेंट लवकर काढावा लागेल. यामुळे युजर्सना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल.